नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत छान टेस्टी असं गावरान जे चिकन आहे त्यापासून तंदूर बनवणार आहोत। तर गावरान चिकनचा तंदूर बनायला किती वेळ लागतो आणि कशा पद्धतीने इथे केलेला आहे आणि स्पेशल म्हणजे हे आम्ही चुलीवर बनवणार आहोत। तर चुलीवरची ही रेसिपी आहे आणि खूप छान असं तंदूर इथे झालेलं होतं। तर इथे तंदूर आता कोंबडी जी आहे ती कट करून आलेली आहे घरी आणि इथे अशा प्रमाणामध्ये हे जे चिकन आहे हे बघू शकता तुम्ही, हे गावरान कोंबडीचं आहे। आणि इथे गावरान जे असतं तर बॉयलरपेक्षा शिजायला वेळ लागतो। तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर धुतल्यानंतर आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे। धना पावडर घ्यायची आहे, इथे काळं मीठ घ्यायचं आहे, कश्मीरी लाल तिखट इथे घ्यायचे आहे, दही असू द्यायचं आहे, जिरा पावडर घ्यायची आहे आणि तंदूर मसाला घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने इथे गरम मसाला देखील आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याकडे जेवढे मसाले अवेलेबल असतील तेवढे देखील आपण इथे घेऊ शकतो, पण बेसिक मसाले जे आहेत हे मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। तर इथे टिक्क्याची जी पावडर आहे ही मी घेतलेली आहे। तंदूरचं जे प्रमाण आहे हे जास्त आहे आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट मी इथे घेतलेली आहे। जास्त असल्यामुळे मी इथे दही देखील जास्त घेतलेलं आहे। दही हे जास्त आपल्याला आंबट घ्यायचं नाही आहे, तर फ्रेश दही घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व मसाले जे आहेत आणि जो टिक्क्याचा मसाला जो आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। जास्त जर आपल्याकडे तंदूर बनवायचं असेल तर आपण टिक्क्याचा मसाला आणि इतर मसाले देखील वाढवायचे आहे। तर मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आणि मसाल्यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत दह्यामधल्या तर त्या मी आता फोडून घेतलेल्या आहेत। तशा पद्धतीने छान असं हे जे मसाला आहे तो तयार झालेला आहे। गावरान जे चिकनचं तंदूर बनवायचं असतं तर आपल्याला मॅरिनेशनला जास्त वेळ लागतो, तर त्यासाठी 3 ते 4 तास आपल्याला इथे मॅरिनेट व्हायला ठेवावं लागतं। तर आता इथे मसाला तयार झालेला आहे। चिकन देखील तुम्ही बघितलेलंच आहे। तर अशा पद्धतीने आता स्वच्छ धुवून काढलेला आहे हे चिकन आणि याला लावायचा आहे आपल्याला मसाला। तर पूर्ण जे आहे तर मसाला जो बनलेला आहे दह्यामधला तर तो आता मॅरिनेट करायचा आहे, आपल्याला लावून द्यायचा आहे आणि मग मॅरिनेशनला ठेवायचा आहे। तर मसाला पूर्ण माझा लावून झालेला आहे। तर मसाला लावण्यासाठी मला साधारण इथे 20 मिनिटं लागले असतील, कारण पूर्ण जे चिकनचे पीस आहे तर याला मसाला लावून ठेवायचा आहे। तर 3 ते 4 तासात आपल्याला हे असंच राहून द्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं याच्यावरती। आणि यानंतर आता मी चूल पेटवणार आहे। चूल पेटवल्यानंतर मस्त असा आहार पडून द्यायचा आहे आणि जाळावरती देखील आपण हे भाजू शकतो। तर अशा पद्धतीने चुलीला आम्ही अशी विशिष्ट प्रकारची जाळी बनवून घेतलेली आहे। अगदी जिथे वेल्डिंगचं काम असतं तिथनंच आम्ही ही जाळी बनवून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने चिकनचे जे पीस आहेत तर हे 3 तासानंतर आम्ही काढलेले आहेत आणि तर ते जाळ खूप चांगल्या पद्धतीने आता इथे चुलीला लागलेलं आहे। तर चूल आम्ही 1 तास अगोदरच पेटवलेली होती आणि नंतर आम्ही याच्यावरती जे मॅरिनेशन झालेलं चिकन आहे तर ते इथे आपण भाजून घेणार आहोत। छान असं चिकनचं जे आहे तंदूर बनणार आहे। अगदी आम्हाला रेस्टॉरंट स्टाईल म्हटलं तरी चालेल आणि चव तर त्याची खूप छान होती। तशा पद्धतीने गावरान जे चिकन तंदूर असतं त्याला शिजायला खूप वेळ लागतो। 2 पीस शिजण्यासाठी इथे आम्हाला साधारण 1 तास लागलेला होता। आता हे पूर्ण जे आहे तर हे जाळावरती आपण भाजून घेतलेले आहे, तर त्यामुळे आणि गावरान असल्यामुळे ते लवकर शिजत नाही आहे। तर सिंपल जे आपलं बॉयलर असतं ना तर ते बॉयलर साधारण 20 मिनिटामध्ये पूर्ण 2 किलोचं जे आहे तर ते पूर्ण तंदूर बनून जातं। पण हे चिकन आपलं गावरान असल्यामुळे हे होत नाही आहे। तर याला तुम्हाला पेशन्स घ्यायला पाहिजे आणि तुम्ही यामध्ये चिकन तंदूरला बनवायचं असेल गावरान कोंबडीचा तर तुम्ही इथे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि याच पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं चिकन तंदूर जे आहे हे बनलेलं आहे। आणि इथे जे आहे तर गावरान तूप आपल्याला वरनं टाकायचं आहे। गावरान तुपाची वाटी मी इथंच ठेवलेली आहे। तर भाजत आल्यानंतर छान असं गावरान तुपाचा मारा आपल्याला या तंदूरच्या पिसांवरती करायचा आहे। तुम्ही बघू शकता दिसायला देखील किती छान दिसत आहे आणि आहाराने तर ते आहारामुळे तर ते खूप लाल आणि सुंदर असा कलर त्याला आलेला आहे। तर तूप जे आहे तर हे आपल्याला इथे मी भरपूर प्रमाणात इथे टाकलेलं आहे, कारण आपण इथे ऑइली खात नाही आहे। कारण ऑइल जे असतं आपण नॉनव्हेज बनवतो किंवा टिक्का बनवतो तेलामध्ये तळलेलं असतं, त्यापेक्षा हे कधीही बेटर असतं। तर तुमच्याकडे गावरान चिकन नसेल तर तुम्ही बॉयलरचं देखील असं बनवू शकता आणि हेल्दी रेसिपी म्हणून इथे तुम्ही ही रेसिपी तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने खूप छान असं हे तंदूर आमचं बनलेलं आहे। तर साधारण पूर्ण तंदूर बनवायला आम्हाला 3 तास गेलेले होते। तर पूर्ण पीस जे आहे तर हे पूर्ण आम्हाला तंदूर बनवण्यासाठी 3 तास पूर्ण लागलेले होते। तर सांगायचं फक्त एवढंच आहे, रेसिपी जर तुम्ही बनवणार असेल बघितली असेल तर त्याला पेशन्स घ्यावा लागणार आहे। आणि ओव्हनमध्ये बनवणार असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा हे 2 पीस शिजवण्यासाठी मी ठेवले होते, तर भरपूर वेळ लागला होता। तर 1 तासामध्ये हा पीस जो आहे तर तो शिजलेला होता। तर मी 3 पीस आहे ते ओव्हनमध्ये ठेवलेले होते आणि त्यानंतर मी पुन्हा ते आहारावरती देखील भाजून घेतले होते। ओव्हनमध्ये म्हणावं तसं तंदूर बनत नाही आहे। तर अशा पद्धतीने इथे बाहेरच आम्ही छान असं चुलीवरती तंदूर बनवलेलं होतं। तर तंदूरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा, बाय बाय.